युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांच्या घात करण्याच्या मागे कोण असणार? अजित पवार साहेबांचा घात करण्याच्या मागे कोण असणार? तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कोण असणार हा दिसून जाणार. त्याचं नाव आणि त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ सगळं दिसणार तुम्हाला आणि त्याचा खुलासा आपल्या व्हिडिओ मध्ये होणार. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करा, कमेंट करणं गरजेचं आहे. अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. हा घात न्यूज चॅनलवर अपघात दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुरा महाराष्ट्रातला जनता पेटून उठलेली आहे. त्यांना माहित आहे की अजित दादाचा घात झाला, तरी पण न्यूजवर अपघातच दाखवत आहे. आणि अजित दादाची FIR आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदवली गेली नाही. का गेली नसेल? त्याच्या मग कारण काय आहे? काय वाटतं तुम्हाला? इथं कोणाच्या बकऱ्या चोरी जातात त्याची FIR घेतली जाते, कोणाच्या बकऱ्या, मेंढ्या, कुणाच्या कबूतर चोरले जातात त्याची FIR घेतली जाते. आणि अजितदादाचा महाराष्ट्रात एक अपघात झाला, तो विमान ब्लास्ट होऊन अपघात झाला, तरीही अजितदादाची FIR घेतली नाही. का घेतली असं FIR? काय वाटतं तुम्हाला? कोण असणार? कोणाच्या सांगण्यानुसार FIR घेतली नाही? का वाटतं तुम्हाला? का अजित पवारला मारण्यासाठी कोणी प्लॅनिंग केली होती का? अजित पवारला मारणं काय गरजेचं होतं का? अजित पवारला मारून काय मिळालं? अजित पवारला मारण्यासाठी कोण प्लॅनिंग केली होती? अजित पवारला मारण्यासाठी का धाडस केलं? अजित पवारला मारून काय मिळालं? का खुर्ची मिळाली? खुर्ची तर त्याच्या बायकोला मिळाली, अजित पवारच्या बायकोला मिळाली, सुनित्रा ताईला मिळाली खुर्ची. का त्यांचा हात आहे का त्याच्यात? का पवार फॅमिलीच्या लोकांचा हात आहे का त्याच्यात? का BJPच्या लोकांचा हात आहे का त्याच्यात? त्या मंत्रिमंडळातल्या लोकांचा हात आहे का त्याच्यात? तुम्ही नक्की कमेंट करा, कारण कमेंट करणं गरजेचं आहे. अजित दादाचा घात झाला. दादा अलत्या भलत्या माणसाचा नाही झाला. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, अर्थमंत्री अजित पवार होता. 20 ते 25 वर्ष महाराष्ट्राला त्याने दिले आणि जनतेच्या राज्य, जनतेच्या काळजार राज्य या माणसानं केलं. तर विचार कराजोगती गोष्ट आहे. दादा, का वाटतं तुम्हाला की अजित पवारचा घात झाला, अपघात नाही? असं का वाटतं तुम्हाला? लोक अपघात बोलत नाही, घात बोलून राहिले. पहिले स्टार्टिंगला असं वाटत होतं की अजित दादा वापस येणार, अजित दादा मेले नाही, जिवंत आहे असं वाटत होतं. पण जेव्हा हा रोहित पवारने खळबळजनक खुलासा केला, त्या कारणामुळे आम्हाला रडू आलं आणि आम्ही म्हटलं अजित दादा गेले तर आता त्याचा घात कोणी केला असेल हे नक्की माहित होणार. पण अजून सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले तरी अजित दादाचा घात करणारा कोण आहे माहित झालं नाही. कोण असेल तो हरामखोर की अजित दादाचा घात करणारा? तो कोण असेल हरामखोर की FIR नोंदू दिली नाही, CCTV फुटेज डिलीट मारले, विमान ब्लास्ट केलं? कसं केलं असेल? काय केलं असेल? कोण असेल याचा हितवार? का ब्लास्ट झालं असेल? काय वाटतं तुम्हाला? कोण असेल याचा करता धारता? का केलं असं ब्लास्ट? का गरज पडली अजितदादाला मारण्याची? अजितदादाला मारून काय मिळालं असेल? अजितदादाला प्लॅनिंग करून मारलं का? अजितदादाला कसं मारलं असेल? अजितदादाला मारण्याचा उद्देश काय होता? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? अजित पवारला मारून काय मिळालं? मंत्रिसंत्रीनं मारलं असेल का अजित दादाला? BJPतल्या लोकांनी मारलं असेल का अजित दादाला? या काँग्रेसच्या लोकांनी मारलं असेल का अजित दादाला? का VSR कंपनीच्या मालकानं मारलं असेल का अजित दादाला? कोण मारलं असं? कोण असणार तो? मी तर सांगणारच आहे, पण हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. कोण असणार? कारण अजित दादाचा घात होऊन सतत 2 महिने होते, त्याची FIR नोंदली जात नाही. कर्नाटक सरकार राज्यात दुसऱ्या राज्यात नोंदवली जाते आणि देवेंद्र फडणवीस म्हणतो हे आहे FIR आम्ही मान्य नाही. का मान्य नाही? का मान्य नाही? असं असते का? म्हणजे काय चालू आहे आपल्या सरकारमध्ये? काय भेसळ आहे? का भ्रष्टाचार आहे? मराठी माणूस इथं जन्माला येतो, इथंच FIR घेतली जात नाही. म्हणजे का बरं? इथं हुकुमशाही आहे लादली का?
लोकशाही गेली का इथली महाराष्ट्रातली? काय वाटतं तुम्हाला? इथं नासूकला माणूस सुरक्षित आहे का? इथं महिला सुरक्षित आहे का? अरे अजित दादाचा घातून सतत 2 महिने होतात, त्यांचे व्हिडिओ फुटेज डिलीट मारल्या जाते. देवगिरीमध्ये निघत असताना त्यांचे व्हिडिओ डिलीट मारल्या जाते. विमानतळापाशी विमानतळावर तर किती फुटेज असतात, व्हिडिओ असतात. इथं सीसीटीव्ही फुटेज असतात, त्याच्यात अजितदादा दिसले नसेल का? हे व्हिडिओ डिलीट मारल्या जाते. अजितदादा संघ 4 ते 5 जण 6 जणच राहतात. त्याचा पीए राहत नाही, त्याचा कार्यकर्ता राहत नाही, त्याच्या पक्षातला कुठला नेता राहत नाही. म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? अजितदादाला पांढऱ्या विमानात म्हणजे विसार कंपनीच्या मालकाच्या विमानात बसायला का लावलं? अजितदादाला चालवणारा जो पायलट बेवडाच का ठेवला? चांगला का नाही? अजितदादाचा प्लेनचा जो मेन चालक असते तो ट्रॅफिक मध्ये फसला म्हणते, आणि आता उघड असं आलं की तो त्याचं पोट दुखत होतं, त्या कारणामुळे तो येऊ शकला नाही. अरे नेमकं काय सांगायचं म्हणणं काय आहे? म्हणजे फसवण्याचा दृष्टिकोन हा अजितदादाला होताच म्हणजे होताच. त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होताच म्हणजे होताच. असं वाटत आहे का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.